आज पैठणच्या नाथषष्ठी सोहळ्याला सुरुवात झालेली, त्यामुळे संपूर्ण पैठणमध्ये भक्तिमय वातावरण झालेलं आहे। सध्या जर पाहिलं नाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन जे आहे ते आमदार विलास भोमरे यांच्या कुटुंबासह घेतलेलं आहे। बापू काय सांगाल, षष्ठीला सुरुवात झालेली आहे, तुम्ही आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा मागच्या वर्षी दर्शन घेतलं, यावर्षी दुसऱ्यांदा वेळ आहे, कसं नियोजन जे आहे तुमच्या पद्धतीने करण्यात आलं? या नाथषष्ठीनिमित्त सर्व भाविक वर्गांना सर्व जनतेला या ठिकाणी शुभेच्छा देईल। आणि आज नाथषष्ठीची या ठिकाणी पूजा संपन्न झाली आणि या ठिकाणी नाथषष्ठीच्या अनुषंगाने वारकऱ्याची गैरसोय झाली नाही पाहिजे। या दृष्टिकोनातून आपण पिण्याचे पाणी असतील, एमएससी लाईट असतील, आरोग्य सेवा असेल, पोलीस प्रशासन असेल, या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं विश्वस्त वतीनं नाथविश्वस्त या ठिकाणी आपण सुखसुविधांचे काम केलेले। आणि या ठिकाणी जी अनेक वर्षापासून मागणी होती भाविक वर्गामध्ये, काही गोदावरीमध्ये पैठण शहरात नालीचं पाणी जातं, ते नालीचं पाणी गेलं नाही पाहिजे, गोदावरीचं पवित्र राखले गेलं पाहिजे। कुंभळे साहेबाच्या मार्गदर्शनाखाली, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपण STP लाईनचं काम त्या ठिकाणी काम केलं। आणि या ठिकाणी या नाथषष्ठी उत्सवामध्ये लोकांना गोदावरीमध्ये शाही स्नान ज्यावेळेस करायला जातील स्वच्छ पाणी मिळेल, हे गोदावरीचं पवित्र राखण्याचं काम त्या ठिकाणी केले। आणि या ठिकाणी निश्चित या ठिकाणी आम्हाला अभिमान आहे, यावेळेस नाथषष्ठीची तयारी चांगल्या प्रकारे झाली, जोरदार तयारी झाली, कुठल्या भाविकांची गैरसोय होणार नाही याची खात्री आम्हाला या ठिकाणी। आणि या ठिकाणी मी खरं तर आज नाथ महाराज त्यांनी प्रार्थना करेल का जे शेतकरी असेल, कामगार असेल, महाराष्ट्रावरती संकट आहे, हे संकट टळू दे, शेतकऱ्याचं राज्य होऊ दे, सर्व सुख समृद्धी नांदू दे, हीच नाथ महाराज त्यांनी प्रार्थना करेल। आणि या नाथषष्ठी उत्सवानिमित्त सर्वांना शुभेच्छा देईल। आणि आज या ठिकाणी 2:30 वाजता प्रसादानाचं आपण आयोजन केलेलं आहे। अनेक वर्षापासून आपण या ठिकाणी प्रसादन घेतो, पण आज प्रसादनाचं वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे। जवळपास 8 ते 9 लाख एका टायमाला 2:30 वाजता या ठिकाणी प्रसादनाचं वाचन त्या ठिकाणी होणार आहे, याचा वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे। आज या ठिकाणी आपण बघितलं असेल, पैठण शहरामध्ये काल रात्रीपासून मोठ्या प्रमाणात दिंड्याचं आगमन झालेलं आहे। आणि आपण संस्थांच्या वतीनं उद्या जवळपास 1000 दिंड्याच्या मालकाचं, महाराजांचं या ठिकाणी सन्मान सत्कार संस्थांच्या वतीने करत असतो, तो देखील उद्या 10 वाजता आहे। आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक हे नाथनगरीत दाखल झालेले, त्या ठिकाणी निश्चित कुठली वारकऱ्याची गैरसोय होणार नाही या दृष्टिकोनातून या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मी लक्ष देऊन आहे। आणि या ठिकाणी निश्चित या उत्सवानिमित्त, नाथषष्ठी उत्सवानिमित्त सर्व भाविकांना, जनतेना या ठिकाणी शुभेच्छा देतो। आपण फुगडी खेळून आनंदही लुटलेला आहे सहकुटुंब। हे बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये लोक आहे, आपण वारकरी संप्रदाय जोपासला गेला पाहिजे या दृष्टिकोनातून काम करणारे। आणि या ठिकाणी सहपत्नीक या ठिकाणी, कारण की एक भक्तिमय वातावरण झालेले आहे, आणि त्या ठिकाणी मी सहपत्नीक फुगडी खेळण्याचा आनंद या मंदिराच्या प्रांगणात घेतो। नक्कीच जर पाहायला गेलं तर भाविकांची कोणती गैरसोय होऊ नये यासाठी आता पैठणमध्ये नियोजन केलं असल्याचं देखील आता आमदार विलास भोमरे यांनी म्हटलं आहे। कॅमेरा पर्सन संतोष सिरसाटचं विजय चिडे, पैठण।